आता बॅट्समन कोण कोण आहे? अक्षय तर चला मॅचला सुरुवात करा. स्ट्राईकला कोण आहे? सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. जा तू या साईडला बस. अजित आणि मंगेश. माझं नाव होतं. तर बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट बॉल आलेत. 5 ओव्हरची मॅच 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5वं षटक सुरू करायचं आहे याची तुम्ही नोंद घ्या. चांगला बॉल इथे खेळाडू तैनात आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट होईल का? बॅक टू बॅक 3रा बॉल इथून मात्र डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गणेशच्या दरम्यान. गणेश कदम गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी P1चं पहिलं षटक. 5 ओव्हरची ही मॅच. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अभंग 11 आणि एका बाजूला गॅरी 11 हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग चौकार. चार धाबा 4 रन्स. नेक्स्ट बॉल चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय शेवटचा बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5वं षटक चालू करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही नोंद घ्या. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. बॅटची एज आणि या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर 1 धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी 4 मिनिटं तुम्ही लावलेली आहेत. पहिलं षटक तुमचं 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालंय. 4 धावा 5 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक पहिला इथे संपतंय. टॉस जिंकला टीम अभंग 11 या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मैदानावर पाहायला मिळतोय. डे नाईट हीच क्रिकेट स्पर्धा APPL 2025 सीझन 7 आणि या 7व्या पर्वामध्ये आतापर्यंत खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. ही मॅच देखील खूप चांगली होईल. बॉलर इंद्रजित. नाही काय नाही डॉट ना. नाही टाकलात ना. इंद्रजितचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला थ्रो येतोय. 1 धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना गॅरी 11 या टीमच्या दरम्यान. पॉवर प्लेचं 2रं षटक. इंद्रजित एक खूप चांगला गोलंदाज आहे. यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत. बॉल खाली फिल्डर येतोय. कॅच होईल का? हो कॅच झाले आणि बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट DJ.
तर टीमची धावसंख्या 7. न्यू बॅट्समन विनोद मैदानावर दाखल झाला. एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. हा देखील चांगला स्ट्रोक उडवला ऑन साइडला. प्रेक्षक बनेल दर्शक. हा बॉल चाललाय वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आतापर्यंत 11 धावा 11 रन. षटक क्रमांक दुसरा. आतापर्यंत 4 बॉल रिलीज झाले. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. इंद्रजित बॅटची एज इष्टांच्या मागे थोडीशी गपलत झाली. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. घोषित रिजन मध्ये हा बॉल दाखल झालाय. शेवटचा बॉल. या बेल्टचा बॉल उडवलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या रिजन मध्ये हा बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. APPL षटकार. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. बॉल द्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे मैदानावर. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. बॅटिंग करत असताना गॅरी 11 या टीमच्या दरम्यान. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. अजित धनावडे. षटक क्रमांक 3 गणेश आलाय. गणेश कदम. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी गणेशने केली. फक्त धावा खर्च केला त्या मात्र 5. पहिला बॉल खूप वेगवान हा बॉल रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. शेराचा वेट घेतला गेला. स्ट्राइक गेला बॅट्समन आहे अजित. अजित मध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. या मॅच मध्ये अजितला चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. या वेळेचा बॉल देखील चांगला बॉल. ओव्हर पिच हा बॉल जर होता परंतु बॅटच्या बॉटमला बॉल ब्रश झाल्यानंतर हा येतोय डॉट बॉल. दिला 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 टाकला. तर चला प्लीज यापेक्षा जुना बॉल नाही आमच्याकडे. तर चला मॅचला सुरुवात करत. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका.
टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागण्यात. बॅटिंग करत असताना गॅरी 11 या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 30 गोलंदाजी ट्रॅकवर गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉल इथून डॉट बॉल आलेत. स्टार्टिंगला बॅट्समन आहे अजित. अजितला इथून मात्र रिक्स घ्यावी लागेल या मॅचमध्ये. हा देखील चांगला बॉल, परंतु इष्टांच्या मागे थोडीशी गपलत झाली. व्हाईट बॉल, व्हाईट +1. +1 ना. व्हाईट +1 आहे ना. व्हाईट +1 या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. हा देखील चांगला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर केला. 1 रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रन साठी कॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि एकेरीला दुहेरीमध्ये इथे कन्वर्ट केलंय. लाजवाब रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा चित्याच्या चपळाईने इथून मात्र पूर्ण केल्या त्या दोन्ही बॅटर्सने आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना गॅरी 11 या टीमच्या दरम्यान. यावेळीचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे, कोणती चुकी होणार नाहीये आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद. डीजे मिळते आणि बॅटर रोनित आला. बॅटिंग करण्यासाठी या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेचण्याची. एक चांगली पार्टनरशिप या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. तिथे फिल्डर आहे. फंबल झालाय. एकदा इथून मात्र कंप्लीट झाली. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गॅरी 11 टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 23 धावा 23 रन्स. तर चला टीम मीटिंग जास्त करू नका. शेवटची 8 मिनिटं आहेत तुमच्याकडे ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, याची तुम्ही नोंद घ्या. तर चला थोडासा स्पीडली हा सामना चालू ठेवा. टीम अभंग 11. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना असणार आहे. एक शो मॅच. यंगस्टर क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तर षटक क्रमांक 14 गोलंदाज ओमकार. ओमकार 14 षटक. हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन द कार्पेट. हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर केले चौकाराने स्वागत.
यावेळचा बॉल दांडी 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 गुल. साठी बॅट्समन बॅट्समन आहे दिलीप. नवीन बॅट्समन दिलीप. यावेळचा बॉल लाजबाब स्ट्रोक ऑन साइडला भिरकावलाय षटकार. षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळते. ओमकार विकेट आल्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल तेच तर रिलीज झाला. डॉट बॉल येतोय. ही खासियत आहे या ओमकारची. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं केलं जाते. प्रत्येक बॉलवर टप्पा बदलवला जातोय. प्रत्येक बॉलवर टप्पा मागे पुढे ठेवला जातोय आणि हे व्हेरिएशन खऱ्या अर्थाने खूप इम्पॉर्टंट असतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी साकारत असता तेव्हा. यावेळेचा धीम्या गतीने बॉल रिलीज झालाय. बॅटच्या टॉयचा वेध. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल घोषित रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 34 धावा, 34 रन्स. तर चला थोडासा स्पीडली ही मॅच चालू ठेवा. दोघांच्या 5-5 होते बरोबर ना. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा प्लीज. बल्ली मेहर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. तर एपी बॉईज 40+ आणि यंगस्टर 40+ ही शो मॅच असणार आहे. नेक्स्ट मॅच यंगस्टर 40+ आणि एपी बॉईज 40+ ही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावर लागल्यात. बल्ली मेहर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. मागील मॅच मध्ये बल्ली मेहर थोडासा महागडा नक्कीच ठरला, परंतु एक्सपिरियन्स या गोलंदाजाकडे खूप आहे. तो एक्सपिरियन्स तो सराच्या कडीला मैदानावर वापरतोय. अनुभव तुमच्याकडे किती असतं हे तुमचं
खेळ नक्कीच सांगतो, परंतु यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर ऑन साईडला बिरकावला. हा बॉल चालला सर बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. एक चांगला स्ट्रोक विनोदच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली आतापर्यंत 38 धाबा. 38 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना गॅरी 11 शेवटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खेचावे लागतील गॅरी 11 टीमला जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. कारण की समोर जर आपण संघ पाहिला तर अभंग 11 हा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावेळेचा बॉल, हा बॉल दाखल झालाय घोषित रिझनमध्ये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव धावफलकावर ॲड केली जाते. तर 40 धाबा. यावेळेचा बॉल चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेच. चांगली फिल्डिंग होते. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद. तर चला नेक्स्ट मॅच. तर टीमची धावसंख्या 41 धावा आणि 42 धाव्यांचं लक्ष्य आहे. 42 रनचा करायचा आहे पाटला मॅच जिंकण्यासाठी अभंग 11 या टीमला. नेक्स्ट मॅच AP बॉईज 40+ आणि यंगस्टर 40+. आणि दोन्ही टीम्स आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. AP बॉईज 40+ आणि यंगस्टर 40+ दोन्ही खेळाडू आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे सुपर संडे आपल्याला पाहायला मिळते. 42 धाव्यांचं लक्ष्य आहे. 42 रनचा करायचा हा पाटला हे मॅच जिंकण्यासाठी. तर चला मॅचला सुरुवात करा प्लीज. तर 42 धाब्यांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करायची आहे अभंग 11 कारण की फिल्डिंग सजलेली आहे. तर 42 धाब्यांचं लक्ष्य आहे.
ए पप्प्या एकच फोड एक अंपायरकडे दे. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील जर आपण पाहिलं तर तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय रतनजी मांडवे यांच्या शुभ हस्ते 40+ टीमला टी शर्ट परिधान केलं जाईल. नेक्स्ट शो मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल. आजचे प्रमुख अतिथी आहेत आणि ही स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येते ते तुम्हा सर्वांचे लाडके रतनजी मांडवे. तर षटक क्रमांक पहिला बॉल जर आपण पाहिला तर निर्धाव पद्धतीचा रिलीज झाला. 42 धावांचं लक्ष्य आहे. 42 रन्सचा पाठला करायचा अभंग 11 या टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. गणेश आणि इंद्रजित. यावेळचा बॉल क्रिकेटचा क्लास आणि हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. क्लासिक षटकार. आणि अंकुश कन यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज लागले. प्रीमियर लीग म्हटलं की कॅश प्राइज हे खूप आपले पाहायला मिळतात. अंकुश कन यांच्याकडनं 3 षटकारासाठी 501चं कॅश प्राइज आहे. टीमची धावसंख्या 6 धावा. यावेळीचा बॉल एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल येतोय. तर अंपायर आमच्यापर्यंत या बॉलवर रन पोहोचवा. किती रन आहेत अंपायर? एक धाव. एकच धाव आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा 7 रन्स. यावेळीचा बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. मिस झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजून देखील या ओव्हरमधला शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. 42 धाव्यांचं लक्ष असताना आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज अजितच्या दरम्यान, रोनितच्या दरम्यान. फुल टॉस बॉल उडवलाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ नो बॉल. नो +1. या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. खराब गोलंदाजी. बिमार पद्धतीचा हा बॉल रिलीज झालाय. म्हणजे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या 10 धावा. चांगला बॉल
ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतो. एकच धाव. स्टिकर नाही डाक्या डाक्या डाक्याला सांगितलंय तो नाही घरी पाठव. टीमची धावसंख्या नाही फोटो नाही फोटो नाही फोटो नाही 11 धावा, डाक्या नाही आणला. 11 रन्स. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अजित आलाय. तर बॅट्समन इथून मात्र बाद झाला इंद्रजित. रनआउटची संधी आणि इथून मात्र बॅट्समन बाद होतोय इंद्रजित. डीजे नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर यंग स्टार हा संघ जर आपण पाहिला तर 1998 साली या संघाची स्थापना झाली आणि जे हे मैदान आहे या मैदानावर सर्व खेळ या यंगस्टारने खेळलेले आहेत. खो खो असू द्या, कबड्डी असू द्या, क्रिकेट असू द्या, फुटबॉल असू द्या, जेवढे खेळ आहेत त्या सर्व खेळ या यंगस्टारच्या सर्व खेळाडूंनी खेळलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज एपी बॉईज खऱ्या अर्थाने हे खेळ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज यंगस्टरचं नाव देखील एपी बॉईज पुढे चालवताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चौकार येतो. टीमची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली 15. तर 14 धावा. पहिल्या ओव्हरला 11 होते. मी तिला घुसतो. 15 धावा. चांगला बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. 38 सर्कल मध्ये हा बॉल फील्ड केला जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा. मी काय पण बोलवतो मग. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर चालू आहे. पिटूचं दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ असताना यावेळेचा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर ऍड केली जाईल. धावफलकावर धाबा झाल्या 17 रन्स. यावेळेचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये आणि या बॉलवर धावा मिळतील. अंपायर आमच्यापर्यंत रन पोहोचवा. अंपायर डिसिजन एकच धाव.
या बेल्टचा बॉल उडवलाय. अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनचा कॉल येईल का? एकच धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली ती मात्र 25 धावा, 25 रन्स. 18 चेंडू आणि 17 धावा. 18 बॉल मध्ये 17 धावा तुम्हाला करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. तर चला हा सामना थोडासा स्पीडली चालू ठेवा. यावेळीचा बॉल उडवलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रोक षटकार. प्रेम्या जाईल बघ. 5 बॉल अजून देखील इथून शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आणखीन एक चांगला बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल गॅदर करेल. चांगली फेकी होते. एकच धाव. तर चला टॉस साठी यायचंय. यंगस्टार्स आणि एपी बॉईज 40+, यंगस्टर 40+ आणि एपी बॉईज 40+, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यावेळीचा बॉल उडवलाय. लाजवाब स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका हाताने आईवा कॅच आणि हा येतोय षटकार. तर 38 रन्स, 38 धावा, 4 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तर चला टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणखीन एक मोठा हिट आणि हा हिट होतोय सुपर हिट. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय अभंग 11 या टीमने. खेळणार आहात ना आता साहेब? खेळणार आहेत ना आता तुम्ही? चला मैदानामध्ये टॉस झालाय का?